वेलकम टू टू अनदर व्हिडिओ। हा जो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। पवित्र पोर्टल किंवा शिक्षक भरती 2025 साठी गुड न्यूज आहे आणि काय आहे माहिती पूर्ण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात टीईटी परीक्षा किंवा टेट परीक्षा किंवा पवित्र पोर्टल संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही तर चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बिल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल बाकीचे चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे शिक्षक भरती 2025 संदर्भात। आता काय आहे मुद्दा बघा। ऍक्च्युअली तुम्ही जर बघितलं असेल सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलचं कामकाज जे आहे ते अद्यापही सुरू झालेलं नाहीये। हा ऑक्टोबर महिना आहे आणि पवित्र पोर्टलचं कामकाज लवकरात लवकर सुरू व्हावं त्या संदर्भात जे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडलेली आहे ती सुद्धा सांगून देतो। सगळ्यात अगोदर बघा इथे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे आहे प्रत्यक्ष शालेय शिक्षण मंत्री जे आहेत दादासाहेब भुसे सर यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली। त्यांना प्रत्यक्ष मागणी करण्यात आलेली आहे की लवकरात लवकर पवित्र पोर्टलचं कामकाज, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आणि शिक्षक भरती 2025 ची येणारी पुढील प्रक्रिया जी आहे ती तात्काळ राबवण्यात यावी या संदर्भातची मागणी जी आहे करण्यात आलेली आहे। आणि ही मागणी केलेली आहे युवा विद्यार्थी असोसिएशन यांच्या मार्फत। तुम्ही ते फोटोग्राफ्स बघू शकता। याच्यामध्ये जे डेलिगेशन आहे युवा विद्यार्थी असोसिएशन यांचं ते डेलिगेशन गेलं आणि माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे सर जे आहेत यांना भेटलेले आहेत आणि त्यांनी प्रमुख जी मागणी आहे ती केलेली आहे। त्याच्यामुळे शिक्षक भरती 2025 साठी ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे अजून एक जे आहे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि मागणी करण्यात आलेली आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात आणि शिक्षक भरती 2025 लवकरात लवकर राबवण्यात यावी त्या संदर्भात। ते सुद्धा निवेदन जे आहे कोणाला दिलेलं आहे ते सुद्धा सांगून देतो। माननीय शालेय शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांना सुद्धा निवेदन युवा विद्यार्थी असोसिएशन यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे। आता या पूर्ण गोष्टीचं श्रेय जे आहे किंवा या पूर्ण गोष्टीचं क्रेडिट जातं तुषार देशमुख सर जे आहेत यांना आणि त्यांच्या सर्व टीम मेंबर्सला। म्हणजे जे अभियोगधारक ज्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे सर असतील किंवा माननीय शालेय शिक्षण आयुक्त महोदय जे असतील ते किंवा इतरत्र ठिकाणी निवेदन आणि मागणी केलेली आहे शिक्षक भरती 2025 संदर्भात। आणि अजून मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की टेट एक्झाम 2022 चा पाठपुरावा सुद्धा, नंतर समूह शाळा जो प्रकरण आहे त्या संदर्भात सुद्धा आणि कंत्राटीकरण रोखण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी जे आहे युवा विद्यार्थी असोसिएशन यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट जे जात आहे ते जाते तुषार देशमुख सर यांना आणि त्यांच्या सर्व टीम मेंबर्सला। सगळ्यात अगोदर सगळ्यांचे आपण आभारी आहोत की सर्वसामान्य अभियोगधारक जे आहेत त्यांच्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन नेहमी प्रयत्नशील असते। अगोदर मागच्या भरतीमध्ये सुद्धा आणि यावर्षी सुद्धा जे आहे शिक्षक भरती 2025 मध्ये सुद्धा प्रत्येक अभियोगधारकाला न्याय मिळावा, त्याला त्याच्या हक्काची नोकरी मिळावी यासाठी तुषार देशमुख सर असतील किंवा त्यांचे टीम मेंबर्स असतील या सगळ्यांनी जे आहे या गोष्टी केलेल्या आहे। काय आहे गोष्टी किंवा काय आहे पूर्ण प्रकरण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। या सोबत माझं असं प्रत्यक्ष वैयक्तिक मत आहे की तुम्ही हा व्हिडिओ तो बघाच, पण या सोबत दुसरा व्हिडिओ जो येतोय मेन चॅनलवर किशोर झोरे ऑफिशियल 40,000 सबस्क्रायबर ज्या चॅनलवर आहेत त्या चॅनलवरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा। त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या गोष्टी सांगेल आणि याचा सेकंड पार्ट जो आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर काय आहे प्रमुख मागण्या आणि कोणकोणत्या गोष्टी आहेत ते बघूया। सगळ्यात अगोदर तुम्ही इथं बघितलं की डेलिगेशन जे आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांना भेटलेले आहे। त्यांच्यासोबत त्यांनी निवेदन दिलेलं आहे, मागणी केलेली आहे पवित्र पोर्टल लवकरात लवकर सुरू करावं, रजिस्ट्रेशनची प्रक्रिया लवकर सुरू करावी, शिक्षक भरती 2025 लवकरात लवकर राबवावी आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा केलेल्या आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट सांगून देतो इथे की हे जे निवेदन आहे किंवा ही जी मागणी आहे ही फक्त माननीय शालेय शिक्षण आयुक्त किंवा माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदय फक्त यांना दिलेलं नाहीये। ऍक्च्युअली हे निवेदन वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि शिक्षक भरती 2025 साठी याचा फायदा कसा होणार ते सुद्धा सांगतो। पहिल्या अगोदर तुम्हाला मागण्या सांगतो कोणकोणत्या आहेत जेणेकरून तुम्हाला जे आहे कळेल की कोणकोणत्या महत्त्वाच्या आणि रास्त मागण्या होत्या आणि त्या सगळ्यात अगोदर पूर्ण होणं खूप आवश्यक आहे शिक्षक भरती 2025 साठी। पहिली जी मागणी आहे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आलेली ती आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया तात्काळ राबवावी। म्हणजे आतापर्यंत सद्यस्थितीमध्ये ही पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं नाहीये, त्याच्यामुळं पवित्र पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया जी आहे किंवा थोडक्यात आपण असं म्हणू शकतो पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर किंवा तात्काळ राबवावी ही पहिली मागणी।
दुसरी जी मागणी आहे ती आहे पवित्र पोर्टल लवकरात लवकर सुरू करावं किंवा पवित्र पोर्टलचं कामकाज लवकरात लवकर सुरू करण्यात यावं. का? कारण की शिक्षक भरती 2025 जर लवकर राबवायची असेल तर तुम्हाला माहिती आहे येणाऱ्या काळामध्ये जे आहे निवडणूक ज्या आहेत निवडणुका आहे, आचारसंहिता लागू शकते, त्याच्यामुळे ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या लवकरात लवकर व्हाव्या. त्याच्यामुळं पवित्र पोर्टलचं कामकाज सुद्धा लवकरात लवकर सुरू करावं. दुसरी मागणी. तिसरी जी महत्वाची मागणी आहे ती आहे शिक्षक भरती 2025 संदर्भातच की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन लवकरात लवकर सुरू करावं. त्यासोबत शिक्षक भरती 2025 म्हणजे ज्या ज्या अभियोगधारकांनी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिलेली आहे किंवा उत्तीर्ण केलेली आहे असे उमेदवार पात्र आहेत आणि या उमेदवारांमधून शिक्षक भरती 2025 प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर ती लवकरात लवकर राबवावी आणि येणाऱ्या काही पुढील प्रक्रिया आहेत त्या सुद्धा लवकरात लवकर व्हाव्या, त्यासाठी प्रयत्न करावा किंवा त्यासाठी ठोस पावलं उचलावीत, या संदर्भाची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. मागणी नंबर 4. तुम्हाला माहित असेल टेट एक्झाम 2022 झाली, त्यानंतर फेज 1 झाला, फेज 2 झाला, काही विद्यार्थ्यांची निवड झाली शिक्षक म्हणून आणि फेज 2 चा जो राऊंड होता किंवा फेज 2 च्या काही गोष्टी बाकी आहेत त्या संदर्भात बघा. युवा विद्यार्थी असोसिएशन मार्फत टेट एक्झाम 2022 सुद्धा योग्य पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्यांनी सांगितलंय फेज 2 मध्ये माजी सैनिकांचा जो कन्वर्ट राऊंड आहे आणि सोबत रिक्त अपात्र गैरहजर यांच्या ज्या जागा आहेत त्याचा राऊंड जो आहे तो लवकरात लवकर घेण्यात यावा आणि 2022 ची जी भरती प्रक्रिया आहे ती सुद्धा लवकरात लवकर राबवावी. मागणी क्रमांक 4. आणि आता सगळ्यात शेवटची मागणी जी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि शिक्षक भरती 2025 साठी तिचा खूप इम्पॅक्ट होणार आहे. ती म्हणजे समूह शाळा. तुम्हाला माहित असेल की सद्यस्थितीमध्ये तुम्ही काही दिवसा अगोदर बघितलं होतं की शासनाने जे आहे समूह शाळा जे आहे खूप साऱ्या शाळांना एकत्रित करावं किंवा काही मोजक्या शाळांना एकत्रित करावं आणि त्याच्यापासून समूह शाळा स्थापन करावी आणि विद्यार्थ्यांचं नियोजन त्याच्यामध्ये करावं अशा प्रकारची योजना आणली होती. पण त्या योजनेला किंवा समूह शाळा जी आहे ती योजना बालकांचं जे मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे, कायदा जो सांगतोय RT ऍक्ट 2009 नुसार प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण हा त्याचा प्रमुख अधिकार आहे किंवा त्याचा महत्त्वाचा हक्क आहे, तो त्याला मिळणं खूप आवश्यक आहे. तर त्या संदर्भातच समूह शाळा योजना जी आहे ती बंद करावी आणि सोबत कंत्राटीकरण जे आहे तुम्हाला माहित नसेल पण सांगून देतो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत जे अभियोगधारक लागलेले आहे आणि जे सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहेत त्यांची मागणी आहे की आम्हाला कायम करावं किंवा आमची जी मुदत आहे ती वाढवून द्यावी. तर ॲक्च्युली हे जे अभियोगधारक जे आहेत ते कंत्राटी स्वरूपात किंवा तात्पुरत्या स्वरूपात त्यांना सद्यस्थितीमध्ये नियुक्त केलेलं आहे. तर असे अभियोगधारक जे आहेत त्यांच्या ठिकाणी पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक ऑलरेडी अभियोगधारक ज्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे त्यांच्यामधून शिक्षक भरती लवकरात लवकर करण्यात यावी आणि कंत्राटीकरण असेल किंवा समूह शाळा जी योजना आहे ती बंद करावी. या संदर्भात सुद्धा मागणी जी आहे युवा विद्यार्थी असोसिएशन यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं की युवा विद्यार्थी असोसिएशन यांच्या मार्फत म्हणजे तुषार देशमुख सर असतील किंवा त्यांची पूर्ण कोर टीम जी आहे त्यांच्या मार्फत योग्य तो पाठपुरावा जो आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री नंतर माननीय शालेय शिक्षण आयुक्त यांच्याकडे करण्यात आलेला आहे आणि लवकरच तुम्हाला येणाऱ्या काही कालावधीमध्ये पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसेल आणि लवकरच पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया किंवा नोंदणी प्रक्रिया जी आहे उमेदवारांची ती सुद्धा लवकरात लवकर राबवण्यात येईल. तर तुषारदादा देशमुख सर जे आहेत त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण कोर टीम जे आहेत जे अभियोगधारक ज्यांनी डेलिगेशन जे गेलं होतं त्यांनी ॲक्च्युली माननीय मंत्री महोदय यांची भेट घेतली आणि सर्व ठिकाणी योग्य तो पाठपुरावा केला. सगळ्यांचे मनापासून आभार आणि सर्व अभियोगधारकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आणि ही जी गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती 2025 साठी तुषार देशमुख सर असतील किंवा त्यांच्या टीमचा जो आहे खूप मोठा हात असणार आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर शिक्षक भरती 2025 ची भरती प्रक्रिया सुद्धा लवकरात लवकर सुरू होईल आणि 2022 चा राऊंड जे आलेले ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होतील. वन्स अगेन हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.